तर गुड मॉर्निंग नाही मित्रांनो, गुड आफ्टरनून गाईज. कशात सर्वे? आय होप सर्वे ठीक असाल. आज आहे गुरुवार आणि दत्त महाराजांचं दर्शन घेऊन आपण कामाला सुरुवात केली. किती वाजता बघा, 12:30 वाजता. आणि पेट्रोल लागलं रिझर्वला, कारण काल आपली गाडी जवळजवळ 10-15 किलोमीटर आय थिंक पेट्रोलवर चालली. लास्ट टाइम जेव्हा आपण नाशिकला गेलो होतो तेव्हा आपण पेट्रोल भरलेलं, तर काल पण गेलो. काल ॲव्हरेज चांगला दिला गाडीने नाशिक रिटर्नला. सो चांगलं काम काल, चांगलं ॲव्हरेज भेटला गाडीचा आणि मजा आली. काल संध्याकाळनंतर लागली बुकिंग आणि आता निघालो लेट, कारण थोडंसं आज लवकर जाऊन लवकर यायचा विचार होता. पण एक बुकिंग पण पडली आता, ज्यू चौपाटीची होती. 2.5 तास दाखवत होतं. काय अर्थ नव्हता त्या गोष्टीला, म्हणून मी काय उचलली नाही. बघूया आता नेक्स्ट बुकिंग कधी कुठली पडते, काय पडते. आजचा एक्सपिरियन्स शेअर करणार तुमच्याशी की कसा आहे, काय आहे, तुम्हाला बघायला भेटेल. आज कुठे कुठे जातोय आपण. आणि बघा, फोर्ड एंडव्हेलर चालली आहे ट्रेनवर. याला काय झालं बघा, बघतो. तर फोर्ड एंडव्हेलर चालली आहे. मस्त क्लिअर झालं यार आता, खतरनाक. सो गाईज आता बघूया बुकिंग कुठली लागते. आज जर इंटरसिटी पडली स्वामींच्या कृपेने तर मजा होऊन जाईल. आज पण दुपारचा टाईम झाला आहे तसा. चला बघूया, चांगली बुकिंग घेऊन निघूया इकडनं. आजचा दिवस कसा जातो, काय जातो, तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर कंटिन्यू बघत राहा आपला व्हिडिओ. चला. तर गाईज आलो आहे आपण पहिली ट्रिप घेऊन ऐरोलीला. मित्रांनो, दिवसाची सुरुवात तर झाली आहे चांगली कामाची आजची. आणि सिग्नल आहे, सिग्नल सुटल्याशिवाय आपण नाही जाणार. 13 सेकंदासाठी कशालाच हे करा. आणि उबरला ट्रिप घेऊन आलो मित्रांनो. कस्टमर एवढा रूड होता, काहीच बोलला नाही. मी त्याला एवढं काय बोललो, म्हणजे आपण वेलकम करतो तर वेलकम केलं, काय थँक्यू बोललो शेवटी, तर काहीच रिप्लाय दिला नाही त्याने. सो असे पण रूड कस्टमर असतात. दिस आर कॉर्पोरेट गाय. हिला बैलाचे आता काय बोलणार त्याला, जाऊ दे. आपण आपलं काम इमानदारीत करायचं मित्रांनो. बाकी कोणी काय करू दे, आपल्याला काय टेन्शन आहे. आपल्याला पैसे भेटतात, आपण चांगलं गेस्टरनी करतो बस, बाकी काही नाही. बाकी सब मोह माया है. और ये देखो रिक्शा वाले की माँ का साकी नाका, अभी क्या बोलू इसको. इथं माझी क्लच प्लेट जायला आली आणि त्यामुळं गाडी उचलू शकत नाही. तर बाबा रस्त्यात पार थांबलाय नाही, तेव्हा थांबत नाही, पार गाडी थांबत नाही ना, बंद होत नाही जायला, तोपर्यंत रिक्षावाले चालतात, नाहीतर काही नाही. तर आलोय रबाळीत मित्रांनो. घसा इतका कोरडा झालाय आणि आता बघा कसा चाललाय बघा, बैल बुद्धिवानी. एवढा वेळ पळवत होता गाडी आणि आता स्लो झालंय. ते असे आहेत रिक्षावाले आपले. काय रिक्षावाले खरंच खूप सेन्सेबल चालतात, पण हे जे काय आहेत ना, ते लोकांना इतका ॲरोगन्स आहे ना, काय बोलणार सांगा. इतका ॲटिट्यूड आहे, खूप खतरनाक ॲटिट्यूड आहे. तर आपण पण त्यांचा ॲटिट्यूड काढता येतो आपल्याला. त्याने आपल्याला जायला साईड दिली, आपण टर्न मारला, निघालो. आता त्याला हॉर्न मारला एकदा, त्याने जायला साईड दिलं होतं आपल्याला. म्हटलं ठीक आहे चला, काय नाही, आपल्यासाठी काय करतोय चांगलंच करतोय, आपण कशाला छेडा नाही का त्याला. सो चला आता चाललोय आपण ऐरोलीमध्ये. आपल्या स्पॉटवरती जाऊन थांबूया. खायची तर काही इच्छा नाही मला, पण नाश्ता आत्ता केला आपण 11 वाजता निघताना. त्यामुळे आता जाऊया वॉशरूमला वगैरे, जाऊया फ्रेश होऊया. आणि आता काय जास्त नाही, आज एकच टार्गेट पूर्ण करून येणार आहे घरी, कारण उगाच खेचत नाही बसणार आहे. कारण मित्रांनो आपण पण माणूस आहे, मशीन नाही. त्यामुळे जास्त बॉडी स्ट्रेस केली तर मग एक दिवस पूर्ण खाडा करायला लागेल. त्यापेक्षा थोडं सुट्टी घ्यायची, थोडं एन्जॉयमेंट, थोडंसं टाइमपास, थोडं काम, असं करत काम केलं मग थकायला पण नाही होणार. कारण त्या सगळ्या गोष्टी पण लक्ष देणं गरजेचं. नुसतं काम केलं तर मग संपला विषय. आणि मित्रांनो, सगळ्यात मोठी अपडेट आपल्या पासिंगची तुम्हाला देतो. आपल्या पासिंगचा आज दुसरा प्रोसेस केली आहे की आपण पासिंगसाठी पण अप्लाय केलं आहे, डेट बुक करायला. आणि दुसरी गोष्ट टॅक्स काढला आहे. आता राहिलं आहे फक्त चलन भरायचं आहे. ते म्हणजे फाईन वगैरे जर भरायला लागली तर, नाही तर मला नाही वाटत काय अजून राहिलं आहे. तर बाकी आपल्याकडनं एंडनी सगळं झालं आहे. जे काय डॉक्युमेंट्स पाहिजे होते सगळे दिलेत. आणि ऐरोलीमध्ये येणं म्हणजे मित्रांनो एकच आहे, गाड्या भरपूर असतात. पण ठीक आहे, एखादं सावलीला लावून बसूया गाडी
आपलं काम आपल्याला आज बऱ्यापैकीच करायचं आहे, त्यामुळे टेन्शन नाही. थोडं झोप काढूया पाहिजे तर, पेंग येत असेल तर, बुकिंग लागत नाही तोपर्यंत. आणि चांगली बुकिंग घेऊन निघूया इकडनं मुंबई साईडची, कारण अर्धी टाकी CNG आहे. एक मिनिट थांबा फोन. तर गाईज आलोय आपण एअरपोर्टला, आणि यार मोबाईलच्या क्वालिटी, कॅमेराला काय धूळ लागते काय लागते काय कळत नाही, एकदम डल होतोय तो. येस सर. तर आलोय आपण गाईज आता एअरपोर्टला. जस्ट कस्टमरला ड्रॉप केलंय वरती. ऐरोलीला जसं पोहोचलो तसंच आपल्याला लगेच लागली एअरपोर्टची बुकिंग. मी जसं ब्लॉग बंद केला तसं लगेचच लागली आपल्याला एअरपोर्टची बुकिंग. सो आज एअरपोर्ट लोकलच काम झालंय. आता इकडनं नवी मुंबई साईडचीच बुकिंग घेणार मित्रांनो. जी चांगली बुकिंग लागेल ती आणि पटकन लागेल ती अशी घेऊन निघायचंय लगेच. डायरेक्टची लागली तरी डायरेक्टची घेणार आहे, आणि फक्त लवकर लागली पाहिजे, नाहीतर मग काय वाया जावं लागेल. बघूया, दोन्ही ऑप्शन आहे आपल्याकडे. तर बघूया आजचा दिवस कसं काय तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतोच आता पुढे कसं काय. आणि हा नुसता वाजत राहतो रॅपिडो. एक तर काय नाही, कधीतरी देऊन जातो, पण जास्त वाजतोच तो. इकडं जायचंय तुला, तर तू कुठं इकडं. हा बघा इसे कहते हिप हॉप, इसे कहते हिप हॉप. Mahim, 225 rupees. Mahim, 225 rupees. Mahim, 220. Pokhran Thane, 432 rupees. Pokhran Thane, 432 rupees. Pokhran Thane, 432 rupees. नुसती घाई आहे, नुसती घाई. बाकी काही कळत नाही की येतंय जातंय लागतंय. त्याने मागे थांबला असता तर काय झालं असतं, आणि उरलं त्याला म्हणतोय जा तिकडे, जागा आहे तिकडे, त्याला टाक. आता तो ट्रकवाला तिकडे चाललाय तर हात टाकणार का तिकडे गाडीमध्ये. काय बोलतात लोक, त्यांना नुसती घाई आहे लोकांना, बस बाकी काही नाही. काय बोलायचं नाही मित्रांनो. मी यावर्षी घाई कधीच करत नाही, एकदम आरामात आपलं काम असतं. गाडी चालवताना कधीच घाई गडबड करत नाही. पोखरण ठाणे 3:15 53 मिनिट दाखवतोय. 432 रुपये. काय करू, येऊ का. प्रायोरिटी अंतरली कासा मेनेरीला. नाही, तुझी बुकिंग घेऊन परवडणार नाही भाऊ मला आता, कारण तुझं ऑलरेडी रिचार्ज संपलंय. आतमधनच तुझी बुकिंग उचलतो एक चांगली आणि घेऊन निघतो. चला जाऊया आतमध्ये, बघूया. थोडंसं फ्रेश व्हायचं आहे म्हणून आलोय. मग अशी फ्रेश व्हायला काय भेटलं नाही आपल्याला दुसरी. चला जाऊया आतमध्ये. थोडं पार्किंगला गाडी पण थंड करूया मित्रांनो. एवढं हे आहे आतमध्ये बाहेर की गरमी एवढी आहे ना की बस रे बस मित्रांनो. जाऊया आतमध्ये, गाडी पार्क करूया आणि चांगली बुकिंग घेऊन निघूया एअरपोर्टवरून. चला मित्रांनो, हे बघा उबर ब्लॅकच्या गाड्या घ्या. काय गाड्या आहेत, काय झालंय हालत बघा त्यांनी, काय हालत केली आहे त्याने बघा. नुसती घाई गडबड सगळे ड्रायव्हरचा, आणि सगळे आता काय बोलायचं, असं कोणाला बोलू नये पण आता काहीच बोलणार मित्रांनो. एवढं बेकार परिस्थिती करून टाकली नाही या लोकांनी. की म्हणजे उबर ब्लॅकचा कस्टमर इतका प्रीमियम कस्टमर आहे, जो मर्सिडीज वगैरे त्या क्लासचा कस्टमर जो आहे तो उबर प्रीमियम बुक करतो. आणि मित्रांनो त्या कस्टमरला तुम्ही काय सर्व्हिस देता मला तेच कळतं. गाड्या आतनं बघाल ना इतक्या घाण असतात त्या प्रीमियमच्या उबर ब्लॅकच्या गाड्या. फक्त पाण्याची बॉटल आणि 2 टिश्यू पेपर एक्स्ट्रा ठेवलेत त्याच्यात, बाकी बाप रे बोलायचंच नाही. आणि जे ड्रायव्हर आहेत ते थोडेसे चांगले कपडे घालून बसतात, बस बाकी काही सर्व्हिस नाही आहे त्यात मित्रांनो, काही नाही आहे. चला जाऊया आतमध्ये, पिकअप करतो आणि घेऊन निघतो चांगले. तर आलोय आपण मित्रांनो उलवेला आलोय. आणि इकडनं आपल्याला आता पकडायचं आहे. आपण चाललोय बेलापूरला खाली. CNG फुल करून घेतला मित्रांनो उलवेमध्ये, आणि मस्त एवढं गर्दी. मी पोहोचलो आणि गर्दीच नव्हती CNGला, त्यामुळे CNG भरून घेतला. 2 लाईन होती. म्हटलं आता घरी जायला ट्रॅफिक लागेल, त्याच्यामुळे
आता विचार करतोय काय करू, घरी जाऊ का नको जाऊ, का ट्रिप पडेल, काय 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 डोक्यात कळत नाही. इकडनं जर चांगली बुकिंग लागली ना मित्रांनो चांगल्या रेटनी तर घरी जाणार, नाहीतर मग इकडनं लोकल घेऊन काहीतरी बेलापूरवरनं निघणार. कारण मित्रांनो बेलापूर आहे कारण बेलापूरवरनं बुकिंग लागेलच. तेच विचार करतोय सीवूडमध्ये जाऊ का बेलापूरमध्ये जाऊ, काय करू मला जरा सजेस्ट करा. तुम्ही कसं काय करणार. मी आत्ता आहे तिथं आणि हा आहे मित्रांनो टर्मिनल, इंटरनॅशनल टर्मिनल 1 या साईडला आहे. मला नाही दिसणार आता कारण हा ब्रिजवर आहोत आपण आता त्याच्यामुळे. आणि मित्रांनो रस्ते इथले आहेत ना एवढे छान आहेत ना, बस रे बस, खूप मजा येते गाडी चालवायला एकदम. फक्त आबडधोबड आहेत त्याच्यामुळे थोडीशी गडबड आहे, बाकी चांगले आहेत. आणि आता ऑफिस सुटलेत तर ट्रॅफिक चालू झालं आहे. आणि मित्रांनो मला ना आज काय माहिती का डोळ्यावर ना एकदम अशी झोप आल्यासारखं झालं आहे, थोडंसं थकल्यासारखं झालं आहे. त्यामुळे घरी जायचं आहे, लवकर जेवून लवकर झोपेन, उद्यापासून कामाला सुरुवात करायचं असा विचार आहे. सो लेट सी, बघूया किती काय सक्सेस होतं. आपलं काही फिक्स नसतं, तुम्हाला तर माहिती आहे. आपण जे ठरवतो त्याच्या उलटच होऊन जातं काहीतरी. तर बघूया किती जर ठरवलं आहे तर व्यवस्थित होईल. कारण व्हायला पाहिजे व्यवस्थित, कारण काय न व्हायला काय कारण नाही आहे. कारण इकडनं बेलापूरवरनं लागेल आपल्याला फक्त अंबरनाथ बदलापूरची डायरेक्ट बुकिंग भेटली पाहिजे, त्यावर मजा येईल. नाहीतर मग काय मी बुकिंग घेणार नाही मित्रांनो इकडची तिकडची कुठली असेल तर. कारण आणि इकडे पोलीस प्रोटेक्शन आज काय देवेंद्र फडणवीस साहेब येणार आहेत ना उलवेमध्ये. आज होते कधी होतं काय माहिती नाही, पण पोलीस प्रोटेक्शन खूप आहे. तर सो ते येणार असतील म्हणूनच आहे. तर आपले CM देवेंद्र फडणवीस साहेब ते उलव्यामध्ये येणार आहेत, त्यामुळे एवढं पोलीस प्रोटेक्शन असू शकतं. कारण अटल सेतूवरनं मी आलो ना तर एअरपोर्टवरनं उलवेला आलो तर येताना अटल सेतूच्या इथे पण खूप सारे लोक बसले, पोलीस होते. त्याच्यामुळे असेल काय ना काय. चला जाऊया आता आपला ह्याला जाऊया, बेलापूरला जाऊ का सीवूडला जाऊ का बेलापूरला जाऊ असं झालं ना आता. चला बघूया कुठे जायचं, लेट्स से जाऊया तिथे आणि जाऊन थांबूया आणि मग बघूया कुठे जायचं ते. बेलापूरला जाऊया, ऑफिस सुटले तर लगेच भेटेल आपल्याला ट्रिप तिथली, ती घेऊन निघूया. चला बेलापूरला जाऊन थांबूया.